आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट. दादा कुठे गेले? खासदार साहेब थांबतो म्हणले काय? त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतोय कार्यक्रमाच्या निमित्तानं. बरीच मान्यवर मंडळी खास आजच्या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतोय. नूतन सभापती शिक्षण आणि आरोग्य जिल्हा परिषदेचे सन्माननीय शेतलचे केदार सावंत यांचे आपण या ठिकाणी झाले आणि त्यांचे स्वागत करतो. आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं स्वागत आहे. तनुजाताईंचे मनापासून स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी माजी आमदार सन्माननीय दीपक आबा सळके पाटील यांचं आगमन या ठिकाणी आम्ही मनापासून स्वागत आहे. उद्योगपती एरंडे साहेबांचे मनापासून स्वागत आम्ही करतोय. मान्यवरांना विनंती करते. पेप्टेक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या हो भाऊसाहेब पुढे बसा. नवीन शाखेच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले माढा मतदारसंघाचे माजी खासदार सन्माननीय रणजित दादा, या तालुक्याचे आमदार आमचे मित्र सन्माननीय बाबासाहेब देशमुख, ज्यांनी आत्ताच आपल्या पेप्टेक मल्टीस्टेटची प्रगतीचा विस्तार, त्याचं काम, त्याची व्याप्ती आपल्या सगळ्यासमोर मांडली. ते सन्माननीय भाऊसाहेबजी रुपनावर, सूरज रुपनावर, आमचे माजी आमदार आणि सहकारी सन्माननीय दीपक आबा सळके, चेतनसिंह केदार, पूनमताई इंगवले, आनंदभाऊ माने, बाळासाहेब एरंडे, दादासाहेब लवटे, अतुलजी पवार, सन्माननीय मारुती आबा, संवादत्या खटकाळे साहेब, सुरेश भाऊ, सगळेच सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना या पेप्टेक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या या शाखेच्या शुभारंभाच्या निमित्तानं चेअरमन साहेब आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. प्रचंड मोठी ही संस्था या ठिकाणी आपण उभी केली. जवळजवळ 750 कोटी रुपयाच्या ठेवी या संस्थेमध्ये आहेत आणि अनेक लोकांचे संसार उभं करण्याचं काम. मी मगाशीच बोललो की संस्था चालवणं हे काचेचा भांड्यासारखा कार्यक्रम आहे, नाजूक विषय असतो. संस्थेचं विश्वस्त म्हणून आपण काम करत असताना हजारो लोकांनी आपल्या कष्टाचा घामाचा पैसा आपल्या या संस्थांमध्ये ठेवलेला असतो.
आणि या संस्थेचं विश्वस्त म्हणून आपण काम करत असताना लोकांच्या हिताचं, लोकांच्या आयुष्याची पुंजी जपून त्यात वाढ करण्याचं काम या संस्थांच्या माध्यमातून होत असतं. आपण अनेकदा बघितलं, अनेक संस्था किंवा खास करून पतसंस्था या अलीकडच्या कालखंडामध्ये त्याच्यावरचा विश्वास उडाला. अनेक पतसंस्था दिवाळखोरीत निघाल्या. परंतु अशाही कालखंडामध्ये आपण फेबटेकच्या माध्यमातून खूप जोमानं, ताकदीनं, विश्वासानं लोकांच्या मध्ये गेला, लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण केला आणि शाखांचा विस्तार आपण करता. आज बघितलं मी, खूप मोठी शाखा या ठिकाणी होती आणि शाखेसोबतच प्रचंड मोठी लॉकरची व्यवस्था होती. आणि हे सगळे लॉकर बघितल्यावर मला कळालं की आमदारांनी 10-20 बुक केले होते, बाकी माझ्या आमदारांनी 10-20 लॉकर बुक केले होते. खरं काय खोटं आहे? पण गमतीचा विषय सोडला तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं लॉकर या ठिकाणी बँक तयार करते, याचा अर्थ या ठिकाणातली लोक ही सक्षम लोक आहेत, कष्टाळू आहेत, मेहनती आहेत आणि आपल्या कष्टाचा पैसा किंवा कष्टाचे ज्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवण्यासाठी एक चांगली व्यवस्था या ठिकाणी बँकेने उभी केलेली आहे. म्हणून सांगोला शहराचा विकास वेगाने होतोय, सांगोला तालुक्याचा विकास वेगाने होतोय. खास करून मी अलीकडच्या कालखंडामध्ये बघतो, या सांगोला शहरामधल्या जमिनीचे भाव बघितल्यानंतर या शहराची समृद्धी आपल्या लक्षात येते. त्यामुळे अशा भागामध्ये काम करत असताना दुष्काळी भागातला माणूस असला तर विश्वासाने काम करतो, आपल्या आयुष्यात मिळवलेली पुंजी जपतो आणि जपून या भागामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम ही सगळी लोक करतात. तर आपण बघतो अनेक तालुक्यांचा इतिहास, सातबाराच्या जमिनीवर सातबारा असतो, सातबाऱ्यावरचा बँकेचा कॉलम असतो, ते लिहायला जागाच पुरत नाही. तर तो खऱ्या अर्थानं दुष्काळी भागातली माणसं स्वाभिमानी असतात. मार्च एंड आला की या लोकांना एकदा कधी वाटतं की माझं कर्ज कधी भरेल, अगदी काय नाही झालं तर नवं जुनं कसं करेल, या पद्धतीची भूमिका घेणारी या भागातली लोक, आज विश्वासानं वागणारी लोक आपण सगळ्यांनी बघितलेली आहेत. म्हणून बाळासाहेब, आज एका दिवशी 2-2, 3-3 बँकाचा शुभारंभ होतो तेव्हा मला कळतं की खऱ्या अर्थानं बाळासाहेबांसारख्या कार्यकर्त्याला किती पैसा असेल याचा अंदाज मी मगाचपासून बांधत होतो की हे एवढे पैसे कुठून येतात. तिकडं 320 कोटी, इकडं 750 कोटी, तिकडं 250, तिकडं 500, एवढे पैसे कुठून येतात दीपक आबा, याचा विचार सातत्याने मी करत असतो. त्यामुळं या भागातली माणसं लक्षात येतं की कष्टाळू आहे, मेहनत करतात, पैसा मिळवतात आणि ते जपून ठेवतात. ही या ठिकाणची लोकांची मानसिकता आहे. तर पुन्हा एकदा भाऊसाहेब, आपण खूप चांगलं काम करतात, समाजसेवेचं काम करतात. या कुटुंबानं पुण्यामध्ये असेल, अनेक शहरामध्ये स्वतःचा व्यवसाय उभा केला, विश्वास संपादन केला आणि व्यवसायात यशस्वी झाले, उद्योजक म्हणून यशस्वी झाले आणि या सहकाराच्या संस्थांमध्ये सुद्धा आपण यशस्वी झालात, लोकांचा विश्वास संपादन केला. आबांच्या सोबत आपण उभे आहेत, आयुष्य आपण विश्वासानं घालवलं आणि शेवटपर्यंत आपण आबासाहेबांच्या सोबत काम केलं आणि त्यांचा विचार किंबहुना त्यांनी जी विश्वासार्हता मिळवली होती त्याच पद्धतीची विश्वासार्हता आपण आपल्या व्यवसाय आणि आपल्या संस्थांच्या माध्यमातून मिळवली. याचा खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्यांना मनापासून आनंद आहे आणि अभिमान आहे. पुन्हा एकदा आपल्या या संस्थेला मनापासूनच्या या ठिकाणी मनापासूनच्या मी शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असताना या आपल्या संस्थेचा विस्तार उत्तर वाढत राहावा आणि आपण अशाच पद्धतीनं अनेक लोकांची सेवा करत असताना या बँकेच्या माध्यमातून नवीन उद्योजक आपण तयार करावेत, अशा पद्धतीच्या अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो.
आपली संस्था ही नक्की नफा मिळवण्यासाठी असते, पण नफा मिळवण्यासोबत गोरगरिबांचे संसार उभे करणारी आपली संस्था असावी अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. बघा कार्यक्रम किती वाजला, आत्ता फक्त 9:30 वाजलेत, 9:45 वाजलेत, तरी सुद्धा आपण जवळजवळ 3-4 तास आपण या ठिकाणी वाट बघताय, याचं मनापासून कौतुक आहे. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.